नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललो आहोत गणपतीचे दर्शन करायला. कळव्यावरून ट्रेन पकडली आणि आमच्या ट्रेनमध्ये आम्हाला अनुज आणि अनुष्का मिळाले. फायनली आम्ही चिंचपोकळी स्टेशनला पोहोचलो आणि आम्ही दर्शन करण्यासाठी निघालो. आम्ही गणपतीचे दर्शन करायला आलोय आज. तर आमची प्रणिता दिदी आहे, ती आम्हाला सगळ्या मंडळामध्ये ओळखीवर दर्शन करून आज पुढची प्रणिता दिदी आहे फक्त आमची दिदी आहे. मेन आमच्या ग्रुपची लीडर आहे भाई ती. आज फक्त तारीफ मध्ये एकच नाव, प्रणिताताई एकच नाव एकच गाव. गर्दी बघू शकता, आता हळूहळू गर्दी वाढत चालली. तर आता आम्ही पोहोचलो काळा चौकीचा महागणपतीचे दर्शन करायला. श्वेताताई, हर्ष, प्रणालीताई, प्रणिताताई आणि कल्पेश आमची वाट पाहत उभी होती. मग सगळे आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आणि खूप छान असं आमचं दर्शन झालं. दर्शन करून झालं होते. आम्ही त्या दोन पोरींची वाट बघत होतो. आता त्या दोन पोरी कोण आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, या दोन पोरी ज्या लेट आल्यात. प्रगती आणि समीक्षा आले. त्या दोघींना घेऊन आम्ही रंगारी बदक चाड्या बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही यांना घेऊन आलो. प्रत्येक ठिकाणी बाप्पाचं डेकोरेशन खूप सुंदर पाहायला मिळत होतं आम्हाला. मग आम्ही हळूहळू बोलत पुढे जात होतो आणि आमचं फायनली ठरलं की चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायचं. चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होती. मग आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो आणि गर्दी बघू शकता, गर्दी थांबतच नव्हती. लोक प्रचंड गर्दीमध्ये येत होते दर्शनासाठी. हे बघा, चारही ठिकाणी आम्हाला गर्दी भेटत होती. चारही ठिकाणी लोक, अफाट गर्दी, पण मजा पण तेवढीच येत होती आम्हाला. बघू शकता तुम्ही गर्दी. आणि फायनली आम्ही बाप्पाच्या चरणी आलो आणि खूप छान असं दर्शन झालं आमचं. बघू शकता आता. चिंतामणीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो मुंबईच्या राजाचं दर्शन करायला. बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आम्ही लाईनमध्ये चालत राहिलो. खूप सुंदर अशी मुंबईच्या राजाची मूर्ती आम्हाला पाहायला मिळाली. या ठिकाणी पण आमचं खूप चांगलं दर्शन झालं. दर्शन करून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही जेवायला गेलो. जेवण तर खूप छान होतं आणि जेवण करून झाल्यानंतर सर्वांनी पिऊस ट्राय केलं. बघूया सर्वांना आवडतोय का. जेवण करून झाल्यानंतर आम्ही ठरवलं की लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी जाऊया. आणि हे आहे आपल्या लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार. तुम्ही गर्दी पण पाहू शकता. आणि जसं आम्हाला कळलं की लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार बंद करणार आहेत, तसं आम्ही सगळे धावत सुटलो बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. बघा, सगळे धावत आहेत, सगळे एक रांगेमध्ये घुसत आहेत, सगळे पळत आहेत. सगळं जेवण जिरलं आता काय? जेवण जिरलं. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी तर होतीच, पण तरीही आमचं 5 ते 10 मिनिटांमध्ये दर्शन झालं. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी बघून आम्ही आज विचारच नव्हता केला की आज आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे. पण राजाच्याच मनात असेल की आम्हाला आज त्याचं दर्शन मिळावं, तर कदाचित आज आमचं हे भाग्यच असेल. मग आम्ही अनुष्काला ID दिला आणि तिला पुढे करून आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत घुसलो. बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर सगळ्यांना जत्रेत फिरायचं होतं, म्हणून आम्ही जत्रेमध्ये आलो. Avengers assemble. चला. Let's go.
आणि राईड चालू होण्याच्या आधीचा सर्वांचा उत्साह तुम्ही पाहू शकता. सगळे खूप उत्साही आहेत. आकांक्षा समोर शेवटी राईड कंप्लीट झाली आणि सर्वांचे तुम्ही रिॲक्शन पाहू शकता. सगळ्यांची दुनिया हल्ली आहे. त्यानंतर सुजल आणि पाथ या राईडमध्ये बसले. एक नंबर राईड होती ही. कोणच बसायला तयार नव्हते, कारण की ऑलरेडी एका राईडमध्ये सगळ्यांचं डोकं फिरलं होतं, सगळ्यांचं डोकं जाम झालं होतं. त्याच्यामुळे या राईडमध्ये बसायला पण तयारच नव्हते. पण सुजल आणि पाथ हे दोघेच या राईडमध्ये बसले आणि मजा घेत होते या राईडची. माझा डोका आपटला. माझा पण डोका आपटला. जत्रा फिरून झाल्यानंतर आम्ही परळच्या महाराजाचे दर्शन करायला आलो आणि खरंच खूप छान अशी मूर्ती होती. आणि फायनली गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही सगळे घरी जायला निघालो. कसा वाटला तुम्हाला मी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.